धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहामध्ये सापडलेल्या 1,84,84,00,000 रुपये प्रकरणी पोलिसांनी कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही होत नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। 1,84,84,200 रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही दखलपात्र गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे सरळ आहेत का काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही। कुठे गेले सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? मला मान्य आहे हा सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये काय आणि जो पोलिसांना कल्पना होती मी हे दादाला सांगतोय याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे ते तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आलं त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे गोळा केले जातात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही जाणार म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहेत आणि यांना सूट आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे 12 आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे। मी एक 8-10 दिवस वाट पाहिल अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याचं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सहआरोपी करा।